महाराष्ट्रात पुण्याचे स्थान महत्त्वाचे आहे. पुण्याचे नाव होते तेव्हा महाराष्ट्राचे नाव होते. महाराष्ट्राचा लौकिक वाढतो तेव्हा देशाचा लौकिक वाढतो. पुणे पुस्तक महोत्सव येत्या काळात हा एक सामाजिक महोत्सव व्हावा अशी अपेक्षा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवास धर्मेंद्र प्रधान यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. NBTचे संचालक अध्यक्ष युवराज मलिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, संयोजन समितीचे सदस्य प्रसन्नजित फडणवीस, डॉक्टर आनंद काटीकर, DY पाटील विद्यापीठाचे कुलपती PD पाटील, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत आदी यावेळी उपस्थित होते. धर्मेंद्र प्रधान म्हणाले, भारताची प्राचीन भाषा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हा 2024 मधील आनंदाचा क्षण आहे. आईवडिलांनंतर पुस्तकच कायम निस्वार्थीपणे साथ देत असतात. नवीन शिक्षण धोरणामध्ये बहुभाषिकतेवर भर देण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रदर्शनात संस्थाचालक आणि नागरिकांशी संवाद साधताना प्रधान म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सर्व भाषा आपल्याला बदलता येतात. मला ज्ञानेश्वरी वाचायची आहे, पण ती अन्य भाषांमध्ये उपलब्ध नाही. ज्ञानेश्वरी अद्याप बहुभाषिक का झाली नहीं याचा विचार अपन केला पाहिजे. पुणे की दूसरी पुस्तक महोत्सव पे आके बहुत आनंदित हूँ। पुणे हमारी देश के एक बहुत बड़ा ज्ञान की केंद्र है। पुस्तक के ऊपर, पुस्तक को पढ़ना, पुस्तक को लिखना, पुस्तक के बारे में चर्चा करना पुणे की बहुत पुरानी परंपरा रही। नेशनल बुक ट्रस्ट की ओर से, भारत सरकार की ओर से विभिन्न जगह पे बुक फेयर ऑर्गेनाइज किया जाता है। पिछले 2 साल से, पिछले साल और इस साल मिला के 2 बार पुणे पुस्तक महोत्सव के नाम पे कार्यक्रम आयोजित किया जाता है। पिछले बार भी बहुत बड़ा हुआ था और इस बार भी ये बहुत अद्भुतपूर्व होगा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने NEP में आह्वान किया था, बच्चों के अंदर रीडिंग हैबिट बढ़े, समाज में रीडिंग हैबिट बढ़ेंगे तो नवाचार होगा, इनोवेशन होगा, न्यू आइडियाज पनपेंगे। पुणे उसके एक स्वाभाविक केंद्र है। ये पुस्तक मेला, पुस्तक महोत्सव उसको और आगे बढ़ाए।